विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले। भाजप खासदार अनिल बोंडेंचं विधान। नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक। मनोज जरांगेंनी बोलताना विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही हे आम्ही ठरवू, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर। मुख्यमंत्री उद्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुणे दौऱ्यावर जाणार। शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सलग भेटीमुळे ठाकरे गटात चिंता। सूत्रांची माहिती, काल आणि 22 जुलैला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। 8 ऑगस्टपासून अजित पवार महाराष्ट्र यात्रा काढणार। तुमचा दादा येतोय तुमच्या भेटीला म्हणत राष्ट्रवादीकडून अजितदारांच्या यात्रेचा प्रोमो जारी। अजितदारांच्या यात्रेच्या प्रोमोमध्ये गुलाबी रंगाचा वापर। चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाच्या काळातच आला होता। मविया सरकारने त्यावरती कोणतीही कार्यवाही केली नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी नाराज होणार नाही, बारामतीचा पराभव सुद्धा विसरलो। 3 आठवडे बारामती तालुक्याचा दौरा झाला नसल्याच्या गोष्टीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खडाजंगी। किल्ले मिलवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर खडाजंगी। अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। भेटीदरम्यान रणजित सिंह शिंदे उपस्थित। कुणीही घरवापसी करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक। शूटआउटमध्ये भारताकडून ग्रेट ब्रिटनचा पराभव। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक्सने विसर्ग। नागरिकांनी सतर्क राहावं, कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। गंगापूर धरणातून 8,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सतर्क राहावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीत विसर्ग सुरू। उजनी धरण 90% भरल्यामुळे 20,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे मान, अंबिका नदीला पूर, तर चनकापूर, पालखेड आणि पुणेगावर धरणातून विसर्ग सुरू।